नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती बघा या ठिकाणी IMP बघा 100 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये बऱ्याचदा रिपीट झालेले प्रश्न आहेत। हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, सार्क संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सार्क संघटनेचं बघा मुख्यालय हे काठमांडू बघा नेपाळ या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो सार्क संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कोयना बघा ही नदी कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मुंबई बघा या ठिकाणी सन 1851 बघा या वर्षी बघा मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू झाली होती। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे? बघा सूर्यमाला सर्वांना माहित आहे, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता असेल? पृथ्वी ग्रह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा आकारमानाने म्हणजे क्षेत्रफळाने बघा भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य मग कोणतं असेल? बघा गोवा हे राज्य काय भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान ते राज्य आहे। मग सर्वात मोठं राज्य कोणतं असेल आकारमानाने? राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय, वेबसाईटच्या मुखपृष्ठाला काय म्हणतात? समजा बघा एखादी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या बघा मुख्य पृष्ठाला आपण काय म्हणतो? होम पेज। बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण आहे। आपण त्यांना काय म्हणतो? होम पेज, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलंय, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? बघा ग्रामगीता कोणी लिहिली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे। संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? 36 जिल्हे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी बघा त्यांनी स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, लोकसभा आणि राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, लोकसभा आणि राज्यसभा यांचं बघा संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा जो बघा अधिकार असतो, अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण बघा असेच बघा 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत। त्यामध्ये बघा सर्व GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, गणित बघा चालू घडामोडी बघा सर्व आपल्याकडे IMP बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर सोबत उत्तरासोबत बघा 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, कोहिमा विचारले, कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा सर्वांनी सांगायचे कोहिमा कुठली आहे? बघा नागालँडची राजधानी काय? कोहिमा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यग्रहण बघा सूर्यग्रहण विचारले नेहमी कोणत्या दिवशी होत असते? तर याचे योग्य उत्तर बघा काय असेल? सूर्यग्रहण बघा नेहमी हे अमावस्येला होत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती असतो? बघा पाण्याचा
उत्कलनांक बिंदू विचारलाय खालीलपैकी किती असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा पाण्याचा उत्कलनांक बिंदू हा 100 अंश सेल्सिअस असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कोसला बघा कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर काय असेल? भालचंद्र नेमाडे पहा कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर विचारले कोणत्या कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित होते? बघा मागील बघा भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित होते? योग्य उत्तर काय असेल? सितार वादक होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये होता? सातारा जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारताचा मध्यबिंदू कोणत्या शहरामध्ये आहे? बघा भारताचा मध्यबिंदू कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. भारताचा बघा मध्यबिंदू हा नागपूर या शहरामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी? इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठं आहे? डेहराडून कुठं आहे? उत्तराखंड या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पांझरा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पांझरा नदीच्या बघा काठावर धुळे शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विद्युतधारा विचारली खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युतधारा, बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? विद्युतधारा विचारले कोणत्या एककामध्ये मोजतात? योग्य उत्तर काय असेल? बघा एम्पियर या एककामध्ये बघा प्रामुख्याने विद्युतधारा ही मोजली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा मागील परीक्षामध्ये बऱ्याचदा बघा हा रिपीट झालेला प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी विवेकानंदांनी पहा रामकृष्ण मिशन बघा त्यांनी स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा बघा निर्माण झाला होता? बघा चंद्रपूर या जिल्ह्यामधून विचारले कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली जिल्हा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांनी सांगायचं पंढरपूर बघा हे शहर कुठं आहे? तर भीमा नदीच्या काठावर आहे, ते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मोडक सागर हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? मोडक सागर हे धरण बघा कुठं असेल? मोडक सागर बघा हे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हापूस आंब्यासाठी विचारले हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? योग्य उत्तर काय असेल? हापूस आंब्यासाठी पहा तर रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? फणसाड बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे पहा, फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा एलिफंटा आणि घारापुरी लेणी विचारली कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? एलिफंटा बघा लेणी व घारापुरी बघा रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा सन 1969 बघा या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं, कांजीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा सर्वांना माहीत आहे, कांजीरंगा हे अभयारण्य काय आहे? एकशिंगी गेंड्यासाठी ते प्रसिद्ध आहे. कांजीरंगा बघा हे नॅशनल पार्क कुठं आहे? आसाम राज्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं आहे, जिम कॉर्बेट
जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट. तर याचं योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? जिम कॉर्बेट बघा हे अभयारण्य उत्तराखंड या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? ओझोन दिन. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ओझोन दिन आपल्याकडे केव्हा असतो? बघा ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये असतो? स्थितांबर. ओझोन दिन आपल्याकडे केव्हा असतो? 16 सप्टेंबर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा पास झालेला कायदा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील बघा भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. गर्भलिंग चिकित्सा बघा प्रतिबंधक अधिनियम सन 1994, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? बघा सन 1992 पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद बघा ब्राझील या ठिकाणी बघा संपन्न झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय? पुल्लर लेणी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? पुल्लर लेणी. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पुल्लर लेणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? भामरागड टेकड्या. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भामरागड टेकड्या कुठं असेल? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे? बघा कोणता एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? नंदुरबार बघा या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर हा सर्वात कमी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा WTO. बघा WTO आता काय आहे? बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, म्हणजे जागतिक व्यापार संघटना. बघा सर्वांनी सांगा याची स्थापना केव्हा झाली होती? सन 1995 बघा या वर्षी WTO बघा यांची स्थापना झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा आता झालं जागतिक व्यापार संघटना यांची स्थापना केव्हा झाली होती? सन 1995. मुख्यालय कुठं आहे? बघा हे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. जागतिक व्यापार संघटनेचं बघा मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले 14 प्रमुख बँकांचे बघा राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा भारतामध्ये विचारले 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण बघा सन 1969 बघा यावर्षी करण्यात आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये विचारले अग्रेसर असेल राज्य कोणतं राज्य आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? तामिळनाडू बघा हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर असेल ते राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा द नेम ऑफ द पीपल. द नेम ऑफ द पीपल बघा या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा अशा बघा प्रकारचा तो प्रश्न आहे. योग्य उत्तर बघा काय पाहिजे? द नेम ऑफ द पीपल. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आहे. KR नारायण बघा यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान आहे कोणत्या देशामध्ये आहे? योग्य उत्तर बघा काय पाहिजे? लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारतामध्ये विचारले होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? भारतामध्ये विचारले होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? बघा डॉक्टर ॲनी बेझंट बघा यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ ही सुरू केली होती. विषय क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली होती? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक विचारली कधी झाली होती? योग्य उत्तर बघा काय पाहिजे? 9 डिसेंबर बघा सन 1946 बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा धन विधेयक विचारले सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? धन विधेयक. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? धन विधेयक बघा सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये मांडावे लागते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती विचारले राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? 12. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी बघा कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? बघा पंचायत राज कोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात नाही? बघा नागालँड बघा या राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही. बघा महर्षी कर्वे यांनी विचारले सन 1944 मध्ये कशाची स्थापना त्यांनी केली होती? बघा महर्षी कर्वे यांनी विचारले खालीलपैकी कशाची बघा त्यांनी स्थापना केली होती? बघाच योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. समता संघ बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास, बघा फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये विचारले कशाचा अभ्यास हा केलं? फायकोलॉजी या शास्त्रामध्ये. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे शैवाल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा पहिले महायुद्ध, बघा पहिले महायुद्ध विचारले कोणत्या वर्षी सुरू झाले होते? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे सन 1914 या वर्षी बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, 6 एप्रिल सन 1930 बघा महात्मा गांधीजी यांनी मिठाचा कायदा कोणत्या वर्षी मोडला होता? बघा 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधी यांनी विचारले मिठाचा कायदा कोणत्या ठिकाणी मोडला होता? दांडी या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय काँग्रेसचं विचारले ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? बघा राष्ट्रीय काँग्रेसचं बघा पहिलं अधिवेशन ग्रामीण भागामधलं फैजपूर या ठिकाणी भरण्यात आले होते. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद सरकार, बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली होती? रास बिहारी बोस यांनी बघा स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आणीबाणीमध्ये विचारले लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो? आणीबाणीमध्ये विचारले बघा लोकसभेचा कार्यकाळ बघा एका वर्षांनी वाढवता येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा अंदमान व निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? अंदमान व निकोबार, बघा अंदमान व निकोबार बघा ही बेटे काय असतील? बघा कोलकाता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं असेल? बघा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह या ठिकाणी विचारले विधान परिषद. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केशव कुमार बघा या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव खालीलपैकी केशव कुमार. बघा केशव कुमार कोण असतील? बघा केशव कुमार कोण असतील? प्रल्हाद केशव अत्रे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस केव्हा असतो? 12 जून. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधल्या या ठिकाणी ते ठिकाण आहे. राष्ट्रपती राजवट, बघा राष्ट्रपती राजवट विचारले भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट कलम 356 असेल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेलं नाटक आहे? विजय तेंडुलकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समाजवादच का, बघा समाजवादच का या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? समाजवादच का, बघा याचं योग्य उत्तर काय असेल? समाजवादच का बघा जयप्रकाश नारायण बघा यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? नायटिंगेल ऑफ इंडिया, बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. नायटिंगेल ऑफ इंडिया असे पहा सरोजिनी नायडू यांना या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बारडोली सत्याग्रह विचारला आहे कोणत्या वर्षी झाला होता? बारडोली सत्याग्रह सन 1928. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा भारताचे
गव्हर्नर जनरल कोण होते भारतामध्ये? बघा रेल्वे, तार, पोस्ट तेव्हा यांची बघा सुरुवात कोणी केली? लाल डलहौसी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची बघा स्थापना कोणी केली होती? आर्य महिला समाज. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? आर्य महिला बघा समाज पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सार्वजनिक काका. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? सार्वजनिक बघा काका असे गणेश वासुदेव जोशी बघा यांना सार्वजनिक काका असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारतामध्ये विचारले थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना कोणी केली होती? बघा डॉक्टर ॲनी बेझंट यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. याचे योग पारा, चांदी, पाणी, लोखंड. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? विशिष्ट उष्माधारकता बघा पाऱ्याची असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ओझोन या वायूचं बघा मोजमाप खालीलपैकी कोणत्या थरामध्ये? बघा ओझोन या वायूचं मोजमाप डॉप्सन या एककामध्ये या ठिकाणी केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व केव्हा दिली गेली? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबई या ठिकाणी सन 1888 मध्ये या ठिकाणी देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा पेलाग्रा बघा हा रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? पेलाग्रा. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? नियासिन. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलंय? उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? उजनी. बघा उजनी धरण कुठं आहे? भीमा नदीवरचं बघा ते महत्त्वपूर्ण धरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. ब्लास्ट हा रोग विचारले कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? ब्लास्ट. ब्लास्ट बघा तो तांदूळ या पिकावर पडणारा रोग आहे. अग्निजन्य खडकापासून कोणती मृदा तयार होत असते? अग्निजन्य खडकापासून तयार होणारी मृदा कोणती मृदा असते? बघा अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा रेगूर मृदा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये बघा गुजरात हे राज्य प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गुलमर्ग सोनमर्ग ही काय आहेत? बघा थंड हवेची ठिकाणे आहेत. कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग सोनमर्ग. बघा ही जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या ठिकाणी थंड हवेची ठिकाणे आहेत. मांजरा ही नदी विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? मांजरा ही नदी कुठे उगम पावते? बीड या जिल्ह्यामध्ये उगम पावते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. उत्तर आफ्रिकेमध्ये वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे? योग्य उत्तर बघा काय पाहिजे? सहारा वाळवंट. सहारा वाळवंट काय आहे? उत्तर आफ्रिकेमधल्या या ठिकाणी वाळवंट आहे. विषय क्रमांक पुढचा रूरकेला. रूरकेला हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये? रूरकेला. योग्य उत्तर काय पाहिजे? रूरकेला ओरिसा राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं? समानतेचा अधिकार बघा कोणता असेल? समानतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये बघा समानतेचा हक्क बघा देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा हवेमध्ये विचारले कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? किती टक्के असते हवेमध्ये? कार्बन डायऑक्साईडचं बघा प्रमाण 0.03 एवढ्या या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं या ठिकाणी प्रमाण असते. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे बघा सर्वात जास्त द्रवणांक असतो? द्रवणांक बघा या ठिकाणी पाऱ्याच्या ठिकाणी सर्वात जास्त द्रवणांक असतो. मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये विचारले हाडांची एकूण संख्या 14 असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे जीविताची हमी देते? बघा जीविताची हमी देणारा कलम कोणता आहे? कलम 21. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये येणारा तो विषय आहे? पंचायत राज. बघा भाग 9 मध्ये या ठिकाणी पंचायत राज हा विषय येत असतो.
प्रश्न क्रमांक पुढचा, मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मी नास्तिक का आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भगतसिंग बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? अभिनव भारतची स्थापना बघा, अभिनव भारतची बघा स्थापना सन 1904 मध्ये बघा करण्यात आली होती. गीतांजली या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली बघा हे पुस्तक कोणाचं होतं? रवींद्रनाथ टागोर यांच्या ठिकाणी हे पुस्तक होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, इंडियन ओपिनियन या नावाचं बघा हे वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे? इंडियन ओपिनियन हे कोणाचं होतं? महात्मा गांधीजी यांच्या ठिकाणी हे वर्तमानपत्र होते. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण असेच 8000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे, उत्तरासोबत आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.